पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवारांच्या बारामतीमध्ये ॲग्रोवर सक्तवसुली संचालनालयाची धाड पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शुक्रवारी 5 जानेवारीला सकाळी ईडीचे पथक बारामती ॲग्रोमध्ये पोहोचले। या कंपनीच्या कार्यालयामध्ये अन्य लोकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे। आमदार रोहित पवार यांची ही कंपनी आहे। अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पवार कुटुंबात उभी फूट पडली आहे। अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, पण शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार खासदार सुप्रिया सुळे थोरल्या पवारांसोबत राहिल्या। विरोधी पक्षात असलेल्या रोहित पवारांच्या कंपन्या केंद्रीय आणि राज्यातील यंत्रणांच्या रडारवर आहेत। दरम्यान या प्रकरणी कंपनी प्रशासनाने कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही। केंद्रीय तपास यंत्रणांकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही। भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कन्नड सहकारी साखर कारखान्याबाबत ईडीकडे तक्रार केली होती। हा कारखाना आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीने केवळ 50 कोटी रुपयांमध्ये लिलावात खरेदी केला असून या लिलाव प्रक्रियेत मॅन्युप्युलेशन झाल्याचा त्यांचा दावा होता। त्यासाठी त्यांनी राज्य सहकारी बँकेवरही निशाणा साधला आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।